नवरोबा की बैलोबा, रात्रीचे 10 वाजले होते. शेजारच्या घरातून जोरजोरात भांडण्याचा आवाज येत होता. उदय आणि मीना भांडत होते. मीनाचा आवाज अगदी बाहेरपर्यंत ऐकू येत होता. उदय तिला शांत राहा म्हणत होता, पण ती ऐकायला तयार नव्हती. मिनीची बडबड चालू होती. दुसऱ्या दिवशी सोसायटीत यांच्याच भांडणाची चर्चा. उदयाला त्याच्या बायकोने बाहेर हाकलले होते म्हणे. बिचारा गार्डनमध्ये फिरताना मला दिसला. कसली कागाच बायको मिळाली आहे त्याला. नुसती भांडत असते. सासू-सासऱ्यांना तर भाव पण देत नाही. आणि हा उदय बैल आहे नुसता. त्या मीनापुढं लोटांगण घालतो. मग काय, त्याला आईवडिलांची काहीही पडलेली नाही. भांडण मिटवायला मग बायकोला फिरवायला घेऊन जातो. वर आईवडिलांनाच गप्प राहा म्हणतो. काय म्हणू, श्रीमंत घरातली पोरगी केली उदयने. ना त्याला किंमत देते ना त्याच्या आईवडिलांना. पैशाचा माज आहे तिला. आणि उदय तिचा शब्द खाली पडू देत नाही. बायकोचा गुलाम आहे नुसता. असे अनेक उदय आपल्या आजूबाजूला आपण बघत असतो. बायकोचा शब्द झेलणारा, बायकोसाठी आईवडिलांना दुखवणारा, बायकोचे सगळे निमूटपणे ऐकणारा, वेळ आलीच तर तिचा मारही खाणारा. तेव्हा आपण सहज बोलून जातो, अरे याने काय हातात बांगड्या भरल्या आहेत काय? किती बायकोचे ऐकतो का नाही तिला एक थोबाडीत देऊन सरळ करत. आईवडिलांचा अपमान करते ती. आणि हा बघ बसतो, बैल आहे नुसता. पण वाचक हो, कधीतरी विचार केला का की त्यांच्या या वागण्यामागे काही कारण असेल? आज सगळे कायदे हे स्त्रियांच्या बाजूने आहेत. सासरी जरा जरी त्रास झाला तरी ती सून लगेच पोलीस कंप्लेंट करण्याची धमकी देते. नवरा काही उलट बोलला तर त्याचा कांगावा करत माझ्यावर घरगुती अत्याचार होतो, हिंसा होते अशी तक्रार द्यायला ही स्त्री मागे पुढे बघत नाही. त्यात 498 घरगुती हिंसा हा कायदा खास स्त्रियांसाठी आहे. याचा गैरवापर बऱ्याच महिला करतात. मी अशी अनेक उदाहरणे बघितली आहेत. आणि अगदी जवळून की तिथे कायद्याचा बडगा दाखवून स्त्रिया नवऱ्यांवर अत्याचार करतात, त्यांचं शोषण करतात. नवऱ्यासोबत त्यांच्या आईवडिलांनाही वेठीस धरतात. घरात सगळ्यांनीच तिचं ऐकलं पाहिजे, ती म्हणेल ते केलं पाहिजे, इतकी तिची दहशत असते. आपल्या मुलाला काही त्रास व्हायला नको म्हणून बिचारे आईबाप निमूट त्या सुनेचा त्रास सहन करत राहतात. मुलाकडे बघून पुरुषही मग माघार घेत असतो. मला नाही माहीत की या स्त्रिया असं का वागतात. म्हणजे घरात सगळं काही असते, सुखसोयी असतात, तरीसुद्धा त्या अशा का वागतात? नवऱ्याला आपल्या ताब्यात ठेवतात, त्यांच्यावर हुकूमत गाजवतात, तर कधीकधी हातही उचलतात. मग मला सांगा, तो नवरा काय करणार? अशा बायकोसमोर बैल बनूनच राहणार ना? का उतारवयात वृद्ध आईबापाला त्रास देणार? त्यांच्या मनात खूप असते की आईवडिलांना सुखात ठेवावे. पण बायको अशी कर्दनकाळ असेल तर त्याचं ही तिच्यापुढे काय चालणार नाही. तिला नुसते जाब विचारले तरी ती मारक्या म्हशीसारखी त्याच्या अंगावर धावून येते. तिच्यावर हात उचलले तर कोसो दूर. तिला हाकलून देऊन पण उपयोग नाही. कारण मुलाचे हाल. बिचारा आईवडील आणि बायकोमध्ये पिसला जातो. मग काय इलाज आहे त्याच्याकडे? तिचा बैल त्याला बनवावेच लागते. अजून एक, आजकाल मुलींचे आईवडील नको इतका हस्तक्षेप मुलीच्या संसारात का करतात? काही अपवाद सोडून. मग काही मुलीच्या अंगात 10 हत्तीचे बळ संचारते आणि तिचे आईवडील आपली मुलगी चुकते हे मान्य करत नाही. ती म्हणेल ती पूर्व दिशा. आपल्या डोळ्यादेखत आपल्या मुलाचे हाल आईबाप बघत असतात आणि खचून जातात. कुठल्या मुहूर्तावर हिला करून आणली असे त्यांना वाटत राहते. त्याच्या मनात आपल्या आईवडिलांसारखी खूप काही करायचे असते, सुख द्यायचे असते. पण बायकोच्या या जाचामुळे तो स्वतःच भरडत असतो. आईबापासाठी त्यांचं हृदय तुटत असते. तो नालायक नसतो, मुलगाच असतो. पण परिस्थिती त्याला नाचवत असते. जवळजवळ 70% माझ्या माहितीनुसार घरात हे चित्र पाहायला मिळते. जरा काही बायकोला नवरा बोलला की ती जीव द्यायची धमकी देते. मला समजत नाही या बायका अशा का वागू शकतात.
त्यांच्या घरात तिच्या माहेरी तिचा भाऊ वहिनी असतील, तिथे तिची वहिनी अशी वागत असेल तर यांना चालेल का? तिच्या आईवडिलांची आबाळ तिला सहन होईल का? आज मुले अगदी आनंदाने बायकोच्या आईवडिलांनाही सांभाळायला तयार असतात. तिच्या अख्ख्या चुका पोटात घेत असतात. त्यांना घर वाचवायचे असते. मुलासाठी जीव तुटतो ना त्यांचा. काही बायका अपवाद आहेत. आयुष्य एकदाच मिळते, ते आनंदाने सुखात का नाही अशा बायकांना जगता येत? ही त्यांची एक विकृतीच म्हणावी लागेल मग. लग्न झाल्यापासून नवऱ्याला त्याच्या मित्रमैत्रिणींपासूनही तोडतात. कुठे त्याने जायचे म्हटले की तिची परवानगी घ्यायची. तिला सारखा फोन करून कुठे आहेस, काय करतोस, ड्रिंक तर करत नाही ना, सगळे अपडेट द्यायचे. खरं तर ही एक विकृतीच आहे. अशा स्त्रिया या नक्की मेंटल डिस्टर्ब असतील यात शंका नाही. मला इतकंच म्हणायचे आहे की सगळे पुरुष बायकांच्या ताटाखालचे मांजर नसतात. जे असतात त्यांना असं बायकोचा बैल, बायकोचा गुलाम म्हणण्याआधी त्यांची अगतिकता समजून घ्या. सगळ्यांच्या बायका ही अशा नसतात ज्या नवऱ्यांना बैल बनवतात. प्रेमाने, समजपणे, आदराने एकमेकांना नवरा बायकोने कामात मदत केली, तिनेही त्याचे घर, त्याचे आईवडील आपले मानून राहिले, प्रेमाने सगळ्यांना सांभाळले, तर तिच्या या प्रेमाखातर सगळेच पुरुष मग आनंदाने तिचा गुलाम, बैल, मांजर, अजून काय, बाबू, शोना, बेबी, सगळं सगळं बनायला तो तयार आहे. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.